चिकोडी शहरातील RD हायस्कूलच्या 1971-72 व 1972-73 सालच्या इयत्ता 10वीच्या बॅचचा वर्गमित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रारंभी शहरातील कुंदकुंद चारी शाळेपासून पालखी दिंडी काढण्यात आली। या दिंडीत एका पालखीतून ग्रामदैवत श्री पट्टीनागेश्वर देवाची प्रतिमा तर दुसऱ्या पालखीतून भारत मातेची प्रतिमा ठेवून पारंपरिक वाद्याने केशव कला भवनापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर शहरातील केशव कला भवनात दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नवकृष्णा व्हॅलीचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती प्रवीण लुंकड म्हणाले, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या वाढीमुळे मुलांना गुणवत्तेचे शिक्षण मिळत नाही। यासाठी गावागावांमध्ये उद्यानांसोबतच ग्रंथालयांची स्थापना करून समाजात पर्यावरण व सामाजिक संतुलन राखण्याची गरज आहे। यावेळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपाल कृष्ण गौडर म्हणाले, हा महत्त्वपूर्ण दिवस असून आपल्या आरोग्याला महत्त्व देऊन निरोगी राहावे। आज टीव्ही व मोबाईलमुळे वाचन संस्कृती नष्ट होत आहे। प्रत्येक गावागावात छोटीशी लायब्ररी करून मुलांसाठी लायब्ररी संकल्पना राबवावी असे सांगितले। यावेळी चिकोडीच्या नगराध्यक्षा सौ वीणा जगदीश कवटीमठ म्हणाल्या, शाळेचे दिवस हे सोनेरी दिवस असतात। आरोग्याबद्दल काळजी घेऊन प्रत्येक 6 महिन्याला अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात यावेत। प्रत्येक भागामध्ये लायब्ररी झाल्यास फार उपयोगी होणार आहे। आज मोबाईल व तणावामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे। चिकोडी शहरात प्रत्येक वार्डात लायब्ररी सुरू कराव्या असे सांगितले। चिकोडी सिटी संस्थेचे प्रमुख विजय मांजरेकर म्हणाले, चिकोडी शहरात आजपर्यंत असा कार्यक्रम झालेला नाही। अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार व्हावेत। आपल्या सिटी संस्था व RD हायस्कूल विषयी आपले प्रेम व आदर दाखवलेल्या आपल्यासारख्या माजी विद्यार्थ्यांना संस्थेकडून आभार व्यक्त करत असल्याचे सांगितले। माजी विद्यार्थी शफिक संकेश्वरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक बोलताना म्हणाले, आपल्या बॅचकडून मागील अनेक वर्षांपासून स्नेह संमेलनाचे आयोजन केले जात आहे। यावर्षी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम असल्यामुळे चिकोडी शहरात हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे। RD हायस्कूलने व शिक्षकांनी आम्हाला खऱ्या अर्थाने घडविले। या संस्थेचे हायस्कूलचे आम्ही सदैव ऋणी असल्याचे सांगितले। या जमिनीवर ज्या दिवशी भुंगे, मधमाशा, फुलपाखरे, साप, गांडूळ नष्ट होतील, त्या दिवशी जीवसृष्टी नष्ट होणार आहे। त्यासाठी नैसर्गिक जीवसृष्टीचे रक्षण करणे गरजेचे आहे। बारामतीप्रमाणे चिकोडी शहरात देखील बटरफ्लाय गार्डन सुरू करावे असे सांगितले। यावेळी 51 गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना 1 वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले। त्याचप्रमाणे शाळेचे संचालक विजय मांजरेकर यांच्याकडे RD हायस्कूलला प्रोजेक्टर व स्क्रीन भेट म्हणून देण्यात आली। यावेळी नगराध्यक्षा वीणा जगदीश कवटीमठ यांच्याकडे चिकोडी ग्रंथालयाला काही पुस्तके देण्यात आली। या कार्यक्रमास प्रकाश बेल्लद, बुधगावचे बजरंग पाटील यांच्यासह या बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, कुटुंबीय, शहरातील प्रमुख मान्यवर, विविध संघ संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। शाळेची मैत्री, शाळेचं गेट टुगेदर याला महत्व जास्त आहे कॉलेजपेक्षा। आणि कॉलेजमधले मित्रांचा वर्ग कलर त्याला थोडा कमर्शियल कलर आलेला असतो। तो बुकिंग ऑफ क्लास, कलर प्रिंट, आपण सगळे एकत्र आलेलो असतो आणि त्या बांधले आपण कायम भेटतो। कोणाला उच्च नीच असं समजत नाही आणि आपण सगळेजण आरेतुरेच्या भाषेमध्ये बोलत असतो। आपण सगळेजण भेटलो की म्हणतो की संस्कार काय। आपल्याला सगळ्याला आता मुलं तर मोठी झाली असेल पण नातूकडे बघतात की नातू काय करणार आहे, कसं करणार आहे, संस्काराची अभाव राहिलेली आहे। तसं आपण काहीतरी आपण सगळेजण मिळून आपली जबाबदारी बनली की येणारी पिढी, आणि आज आपण त्यांच्यावर चांगले संस्कार दिले तर त्याची फळं येणाऱ्या 12 वर्ष लागणार आहे। असे हे हवामान होतं, ते हवामान मला वाटतं भारतात सगळीकडे बदललेलं आहे। सगळीकडे टेम्परेचर डे बाय डे वाढत आहे। पॉप्युलेशन के लिए काम करणे पण तसं होत नाही का, त्याच्यामुळे आपण क्वालिटी लाईफ, क्वालिटी एज्युकेशन देऊ शकत नाही आणि ती एक फार मोठी खंत आहे। त्याच्यामुळे समतोल राखायला पाहिजे। या पिढीचं आपलं काम सागवान सारखं झाड आहे,
त्याचा माग मियावाकी पद्धतीने लावला. तर अशा पद्धतीने जर झाडं आपली जर वाढत गेली तर निश्चितच त्याचं कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन शोषण्याचं प्रमाण ते 10 पटीने जातं. ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸಭೆಗೆ ನನ್ನನ್ನು ಆಗಮಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸತ್ಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದದ್ದು ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಇದು ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವ ಸ್ನೇಹ ಮೇಳ. सगळ्यांना समजतंय कन्नड? माझ्या कन्नड समजते, कन्नड इंग्लिश मराठी. मला पण थोडं थोडं येतं, नॉट क्लिअर. आजचा दिवस लई महत्वाचा दिवस आपल्याला मला वाटतंय. असं आपण सगळे मित्र एकत्र जमले आणि आपल्या फॅमिली बरोबर आपण हा दिवस मेळावा करून आपल्याला एक चांगला वाटतंय. What I meant to say is we all enjoy this gathering. This is beginning it is a get together, and you will enjoy with your families. आपण पूर्ण फॅमिली सगळे मिळून आले तर आपल्याला बरं वाटेल. आणि आजच्या दिवशी आपलं नाव संकेश्वर यांचा नॉलेज भरपूर आहे आणि त्यांची काय ते थिंकिंग आहे ते सगळे आउटस्टँडिंग थिंकिंग आहे. त्यांनी सांगितले की आपले लायब्ररी त्यांनी स्वतःच केले. हा सगळ्यांनी केलं तर प्रगती भरपूर होईल असं मला वाटतं. त्यांचं काय कॉन्सेप्ट आहे, लायब्ररी आपण एक बुक पण दिलेलं नाही असं आपल्याला जाणीव आपल्याला. परंतु प्रत्येक गावाला आपण कुठं राहते छोटस लायब्ररी आपले कलेक्शन त्यांनी सांगितले नदीचे सेंटर सांगितले, पण ते नदीचे सेंटर नाव ते सगळे नॉलेज सेंटर्स ते आपण गेलं आणि ते चांगलं सिलेक्ट करून आपण काय करता येईल महत्वाचं काम आहे. आणि आता सगळं काय झालंय, टीव्ही मोबाईल आणखी फास्ट मुव्हिंग सोसायटी झालंय, वाचन हे कमी झालं. रीडिंग बुक्स इज स्लो डाऊन आय थिंक. हा तुम्ही सगळ्यांनी तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या यंगर जनरेशनला हा लायब्ररी कॉन्सेप्ट हा पुढे न्यावा हा माझं म्हणणं आहे. आणखी आपण प्रवीण भाई बसले ते पण मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांचे पण थॉट्स भरपूर मोठे आहेत. आणि आज हा संधी मला मिळाली की चिकोडीचे ज्येष्ठ नागरिकांना भेटायचा हा मला भरपूर आनंद झालाय. आणि आपले काय आपण आपल्या फॅमिली बरोबर इथपर्यंत चांगल्या रीतीने आले आणि आपले हेल्थ हा चांगला होऊन घ्यावं आणि डिसीज फ्री राहावं असं मला म्हणणं आहे. एवढं बोलून मला पुढं अजून कारवाड द्यायचं संधी दिलेला आपल्या कलेक्टरला धन्यवाद समाप्त. थँक्यू. Those days are said as the golden days. See, 25 years ಆಯ್ತು ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಇದು ಒಂದೇ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಇರ್ಬೋದು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಅದೇ ಹೇಳ್ತೇನೆ ರೀ, ನಿಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಭಾಳ ಚಲೋ ಇಟ್ಕೊಂಡ್ರಿ. ಇದೇ ಇನ್ನು ನೀವು ಮುಂದೆ ಹೆಲ್ತ್ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ತಗೊಂಡು ಇದೇ ನೀವು ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ವರ್ಷದಾಗ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ನೀವು 6 ತಿಂಗಳಿಗೂ ಮಾಡ್ರಿ, ಇನ್ನೂ ನೀವು ಹೆಲ್ದಿ ಆಗ್ತೀರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ನಾವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ. ನಮ್ದೇನೋ ಸುಖ ಆಯ್ತು ದುಃಖ ಆಯ್ತು ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ನಾವು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಜಾಸ್ತಿ ಹಚ್ಕೋತೀವಿ. ನೀವು 6 ತಿಂಗಳಿಗೆ ನಾನು ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತು ನಿಮ್ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ನೂ ಚಲೋ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನೀವು ಆಡಿ ಹುಡುಗರಿಗೆ ಬರೇ ಅವರು ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಮಾಡಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಸಮಥಿಂಗ್ ದೇ ಆರ್ ಗಿವಿಂಗ್ ದ books ಆಫ್ ದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ದಿ RD school and RN girls high school. They have given the smart board which is very necessary to the schools. ಮಹಾದೇವಿ ನಾನಂತೀನಿ ಅವರಷ್ಟೇ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಏನು ಹಿರಿಯರಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋಗೋರು. ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇಲ್ಲಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಬೆಳೆಸೋಣ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕರಡಿ ಮೇಳ ವೇದಿಕೆಗಳ ಜೊತೆ ನಾವು ಸಾಥ್ ಇದ್ದೇವೆ. ನೀವು ಎಲ್ಲಿ ಮಾಡಕ್ಕೆ ನಾವು ಬರ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಮಾಡೋದು ಬಸವ ತತ್ವದ ಧರ್ಮವನ್ನು ನಾವು ಪಾಲಿಸ್ಕೊತಾ ಬರ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದು ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಬೆಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸಂಕೇಶ್ವರ ಸರ್ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಬರೇ ಡೊಂಗ್ರೆ ಸರ್ ಹಂಗಿ ಸರ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಕರಡಿ ವೇದಿಕೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಿಮ್ ಜೊತೆ ಇದ್ದೀರಿ ಸರ್. ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಕರೆದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ದೇ ಆರ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಮೋರ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸ್ಟ್ರೆಸ್ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಅದನ್ನ ನಾವೇ ಅದನ್ನ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು ಲೈಬ್ರರಿ ಒಂದೇ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಹೋಗೈತಿ, ನಾ ಅಂತ ನೀವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಏರಿಯಾದ ಲೈಬ್ರರಿ ಆಗಬೇಕು. ನಾವು ಬರೀ ರಾಜಕಾರಣ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮೊಬೈಲ್ ಇಟ್ಕೊತೀವಿ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಡೆ ಮತ್ತು ಮಗಳ ಕಡೆ ಮೊಬೈಲ್ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಳ ತಕ್ಷಣ. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಪ್ರತಿ ಏರಿಯಾದಾಗ ನಮ್ಮ ಲೈಬ್ರರಿ ಇದ್ರೆ ನಾವು ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ವಿ, ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ಬುಕ್ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಒಂದು ಬುಕ್ ತಗೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡು ಓದಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಬಹಳ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಬಹಳ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಡ್ತಿರ್ಬೋದು 20 to 25 years ಮಕ್ಕಳು ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಆಗ್ತದೆ? ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ದ ಸ್ಟ್ರೆಸ್, ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ದ ಮೊಬೈಲ್ ವಿಚ್ ಇಸ್ ನಾಟ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಮೊಬೈಲ್. फोटो समाजकार्य म्हणून असा कार्यक्रम आमचा कुठल्याही बॅचने आतापर्यंत केलेला नाही. अतिशय उत्कृष्ट दोन कान कमी पडले म्हणायला हरकत नाही. मला तर वाटतं 2 कान कमी पडले का छान करणारा सगळ्या माणसांची नक्कल करून दाखवली पुष्कळ शफीने. बरं वाटलं तेव्हा मी पण पुष्कळ शिक्षक आहे की पुष्कळ जणांनी मला शिकवलं. आयुष्यात 8 ते 9 वर्ष तुम्ही ज्युनियर 63 मॅट्रिक झाले, तुमचं एखादं दात काहीतरी 8 वर्ष काही लहान. शफी साहेबांनी जे केलं त्याचं ज्ञान प्राण सांगतो चिकोडीत प्रमाण नसेल असं. आणि हे चिकोडीत झालं पाहिजे असं माझा आपण केले आता मिटला झाला होता चिकोडी म्हणून सांगतोय मी. बरोबर. आता उत्कृष्ट ऐकला अनेकदा रिपीट म्हणणार होतो मी, वेळ झाला म्हणून वाटलं नाही. फार सुंदर बोलले. सगळा कार्यक्रमाला शोभा आहे. सगळे साहेब लोक हे आले साहेब देश केले. फार उत्तम कार्यक्रम झाला. आणि शाळेला त्यांनी एक आमची देणगी दिलेली आहे. शाळा कृतज्ञ आहे आम्ही त्याच्यावर. त्या असेच कार्यक्रम 5 वर्षांनी होत जाऊन पुष्कळ मिळून झाले, पुष्कळ आणि केले. 65, 68 ते 70ची बॅच काय झाले, पण असा कार्यक्रम आतापर्यंत झालेला नाही. आमच्या तुमचा मागेच्या आम्ही त्या होतो बाबासाहेब होतो तेव्हा मी बहुतेक कुठला कार्यक्रम चुकवत नाही. कुणी बोलवलं तरी मी जातो. कशालाही कुठलाही कार्यक्रम असू दे, कुणाचाही असू दे, मला माणसाच्या बघितले हसले बिसले बरं वाटते. मला सर्वात असं आहे. त्यामुळे मी कुठल्या जेवणाने बोलवत जा म्हणतो मला आमंत्रण करतो. कुठल्याही करा. थँक्यू सगळ्यांना. नमस्कार. शफी साहेबांना माझा स्पेशल कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. असंच यांचं ज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचून द्या असं मला वाटतंय. अजून ते काय श्लोक मी काय म्हटले, बोध काय सांगितले थोडं मनापासून तुमचं करतो. हे आमची म्हणलं टार्गेट, पण आमच्या टार्गेटपणावर आमच्या शिक्षकांचा सुद्धा अभिमान होता. का तर नुसता टार्गेटपणा होता. अभ्यासात पण सगळ्यात पुढं, स्पोर्ट्स मध्ये पण सगळ्यात पुढं, कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा सगळ्यात. अशी आमची ही बॅच. महाजन सर म्हणून होते. महाजन सर 5वीला इंग्लिश शिकवायचे. महाजन सरांनी आम्हाला फोनॅटिक्स शिकवलं, सायन्स ऑफ फोनॅटिक्स. आता फोनॅटिक्स हा विषय आमचे मानव असलेले असतील. प्रोफेसर आरवायच्या पुढे आहेत का? प्रोफेसर आरवायच्या पुढे आहेत का? गेले गडबडीत, त्यांना काय गडबड. ते एम ए इंग्लिश माझे इंग्लिश हे लिंग्विस्टिक आणि सायन्स ऑफ फोनॅटिक्स हा त्यांचा विषय आहे. आमच्या डोक्याच्या बाहेरचा आहे. पण 5वीला आम्हाला फोनॅटिक्स शिकवलं. फाईन हा ओठ इकडे येऊन असं मारायचं, ओठ खाली घे, फाईन. नचा उच्चार करायचा नाही, फाईन. न गिळ म्हणायचं. आता गिळ म्हणजे काय? चाय कॉफी आहे का? आम्हाला त्यावेळेला त्यांची गंमत वाटायची. पण त्यांनी फोनॅटिक्स शिकवलं. आमचे डीएस जोशी सर अतिशय कडक शिक्षित. तिने कधी रागवलं नाही, पण त्यांचा चेहरा बघितला की माणूस गळा. एक दिवस काय झालं, ड्रॉइंगचा पिरियड होता सर, पहिला पिरियड ड्रॉइंगचा. तर व्हीव्हीएमने काय केलं, एक ओझेवाला आम्हाला असं दाखवला, पोतं घेतलेला आणि ड्रॉइंग काढला. आमच्या बाबतीला आम्हाला ड्रॉइंगचा भारताचा झेंडा सुद्धा काढला नाही, भारताचा नकाशा पण काढला. पण आमचं डोकं नको त्या ठिकाणी सुटीत चालायचं. त्याच्यात आम्ही दिलं हुश रे बाबा. आठवतं काय तुम्हाला? सर आज पिरियड घेऊ नका. चित्तेश मॅडम माझ्या बघितल्या, हसल्या. ते काय म्हणतात
महागाई सर आले, बघितले, हसले. हरपणे मॅडम आल्या, बघितलं, DN जोशी सर आहे, वाचलं, यांनी काय सोडलं नाही. मी म्हटले पिरियड घेणार नाही, ठीक आहे, तुम्हाला गणित आज महत्वाचा विषय नाही घेणार, पण तुम्हाला काही बोध करणार. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या गोष्टी आपल्याला जास्त आवडतात, त्या सदैव धोक्याच्या असतात. पहिल्या क्रमांकावर घेऊन ठेवा. तुम्हाला चहा फार आवडतो, 1 वर्ष चहा सोडून बघा आणि 1 वर्षानंतर तुम्ही त्याची अनुभूती घ्या. वर्षाचे 365 तुम्ही 730 कप चहा पिऊन जो तुम्हाला आनंद मिळणार नाही, त्याच्या 10 पट आनंद तुम्हाला चहा सोडल्याचा मिळेल. तुम्हाला पिक्चर बघायला आवडतो, 1 वर्ष पण करा, पिक्चर बघायचा नाही. वर्षाचे 365 पिक्चर बघून तुम्हाला जो आनंद मिळणार नाही, त्याच्या 10 पट पिक्चर तुम्ही. म्हणजे भगवद्गीतेमध्ये, सांख्य योगामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जे इंद्रिय निग्रहतेवर उपदेश केलेला आहे, तो उपदेश DN जोशी सरांनी त्यावेळेला आम्हाला केला. अर्जुनाने विचारलं स्थितप्रज्ञाची व्याख्या काय? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवा स्थितजी किम प्रभाषेत किमासीत भजेत किमा. आणि मग कृष्णाने मग त्याला त्यावेळेला सांगितलं, यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिताः इंद्रियाणि प्रमाथिनी हरतिपसमनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराः वशे हि यत्सेन्द्रियाणि तच्छप्रज्ञा प्रतिष्ठिता. ध्यायते विषयांकुस्स संगस्तेषु प्रजायते संगात् संजायते कामं कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंश बुद्धिनाशो बुद्धिनाशक. आणि मग माणसाने कसा असावं? कासवासारखं असावं. यथा संवरते कायम पूर्णोंगानी व सर्वथा इंद्रियार्थेभ्यस्तस्य तच्छप्रज्ञा. मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा हृदयामध्ये हेच सांगितलं. आता हे सगळं विश्लेषण करत बसलो की संध्याकाळी 5 होतील, त्यामुळे मी इथं थांबतो. आणि मग DN जोशी सरांनी आमचे मणियार होता येते, मोहम्मद रफिक मणियार, हे एका डोंगरावर गेले होते, पिरियडचा लोकांना डोंगरावर. आणि गणित शिकवतात. दुसऱ्या दिवशी सर ते कुठलं आलं? ते म्हणते डोंगरावरून आलं. आणि त्यांना ते वरचं बटन सोडलेलं अजिबात आवडतं. आधी ते वरचं बटन लावतो. मग मणियाला आमच्या जरा जोक करायची सवय, सर बटन कुठलंय हो? मग एक नवा पैसा देऊ का तुला? हा घे नवा पैसा आणि आधी बटन. वरचं बटन सोडून रस्त्यावरून फिरणारी मुलं ही गुंड असतात, उडाण टाकू असतात कोणत्या वयाच्या कामावर. तर अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला आमच्या शिक्षकांनी दिलं. चिटणीस मॅडमनी आम्हाला वृत्त शिकवली. आज सुद्धा मला सगळी वृत्त मोठपाट आहे. शार्दूल विक्रीडे येता मास जसा तथागचरणी शार्दूल विक्रीडित येता मास जसा तथागचरणी शार्दूल विक्रीडित धाला क्षीण बहु सुदेश वदरी ही व्यापीला वांधके. रामदासाचे जे श्लोक आहे ते भुजंग प्रयात्मध्ये आहे. ये चादरागे भुजंग प्रयाती. तर अशी ती त्यांनी जी शिकवली वृत्त, ते आजही आम्हाला वृत्तपाठ आहे. सतारीची गौण कविता त्यांनी शिकवली. काळोखाची नदिनी होती हृदयी भरल्या होत्या कंती लक्षी वरते सारे अंधात विवरसपणे मी सोडे उचली दतायत रस्त्यातून क्या ऐकू आले सरे आजही आम्हाला त्या कविता आहे. हरपळी मॅडमनी दहावीला आम्हाला निवडली. ती पुराणी कविता होती. हिरवे हिरवे गारागारीचे पुराणाच्या मठवालीचे त्या संदर्भात मालिकेवरती पुराणी गोडलेल्या वातावरणात अव्याज माहिती होती धोर प्रणय चंचला त्या मुलीला अवगत नव्हत्या कुमारीला. आंदोली संध्येच्या बसणी झोटे घाली गाडी गाणी यामुळे खावे काय दिलेला साध्या पुराणीला. पुरा विनोदी संध्यावा डोरडोलवी हिरवेश तोच एकदा हसत आला चुंबोनी म्हणजे त्या पुराणीला. आता त्यानं लाडात विचारलं, मग हे लाडात कसं हेही त्यांनी
छानवी माझी सोनुडी ती पुन्हाकडे पाहत होती. पुन्हा त्या संध्येतून हळूच पाहतो डोक्यावरून. थोर विकरला गोजीर वाना आवडला मुझ्या राणीला. लाज लाजली या वचनात. म्हणजे लाजली सुद्धा कशी मूर्खाकडे मारला हे सुद्धा मॅडमने आम्हाला. तर अशा पद्धतीने आम्हाला शिकवलं. मांगार सर इंग्रजी शिकवायचे, त्याचे इंग्रजी शिकवायचं त्यांचे हे वेगळंच होतं. माय ब्रदर नावाचा एक घरा होता, कृष्णा हरिसिंग, जवाहरलाल नेहरूचे. जवाहरलाल नेहरू was a very short tempered man. Krishna Hari Singh, Jawaharlal Nehru's younger sister, used to hear Jawaharlal Nehru very much. समजलं काय रे पोरानं? रफिक अब्बास आपल्याला काय करायला लागलाय? आता म्हणतो घड्यात रफिक अब्बास आपल्याला कुठं आला? तर रफिक अब्बास आपल्या कर्कटनं कमळ करून काढत होता. त्याला बोलू काय करायला लागलाय पोरा? मी शिकवा म्हणून आणि तू बेचारी धरून त्याला ढकललं. बरोबर ते आपल्याला येतो शक्ती याच्याकडून 50 पैसे दंड वसूल कर आणि शाळेमध्ये पैसे भरून त्याची रीतसर पावती घे. अशा पद्धतीनं सरांनी आम्हाला खूप काही शिक्षण दिलं. अँटनीज फ्युनरल ओरेशन नावाची कविता होती, ज्युलियस सीझर मध्ये. Friends, Romans, countrymen, lend me your ears. I come to banish Caesar, not to praise him. The evil that men do lives after them will often be lifted with their bones, so let it be with Caesar. The noble Brutus had told you that Caesar was ambitious. If it were so, it was a grievous born, and grievous had Caesar answered it. Here are the leave of Brutus and the rest, for Brutus is an honorable man. So are they all are honorable. Come I to speak at Caesar's throne. He was my friend, faithful and just. आयुष्याची अरुण माझ्या घरात वाटली आहे. मावळताना लग्न करण्याचा विचार वाटला आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही. दुपार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी. आधाराने कसे बसे मज लगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मज लगावयाचे नाही. मनात उद्याचे कारण माझ्या अजून बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. मावळताना स्वार्थासाठी हे जर आपल्याला आवडलं तर आपल्या काळ्याची अपेक्षा केली. आता ते म्हटल्यानंतर आपण काळ्याची अपेक्षा केली. स्वार्थासाठी उगाच पोटा सलाम केला नाही. स्वार्थासाठी उगाच पोटा सलाम केला नाही. फाटका आलो तरी वरतरी किनार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. सरणावरती सरळ म्हणजे मॅडम मराठीमध्ये मेल्यानंतर जी चितार असतात लाकडाची त्या चितेला सरळ म्हणतात. सरणावरती आकाश खरोखर निघेन आनंदाने. सरणावरती आकाश खरोखर निघेन आनंदाने. पण मृत्यूला अजून माझा नकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. धन्यवाद. आणि आज त्याच्या माध्यमातून आमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात आणि जवळपास आमच्या गावात 500 सरपंच म्हणजे महाराष्ट्रातले 500 सरपंचांनी भेट दिल्या. IAS अधिकारी परवा एक IAS अधिकाऱ्यांची 66 अधिकाऱ्यांची टीम येऊन गेल्या. म्हणजे कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, DYSP असे जे IAS अधिकारी असतात एका वेळी 66 अधिकारी येणारं आमचं गाव आहे. आणि ते यांच्यामुळे ते बऱ्यापैकी सगळं शक्य झालेलं आहे. आम्हाला खरोखर तुमच्या मातीतला एक कोयनर हेटा तिकडे आला आणि आमच्या गावाचं भाग्य उजाळलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही मानव थोडा आभार म्हणजे कमी आहे. आणि त्यांचा खरोखर एक अभ्यास मी खूप जवळ बघितला आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही समाजाचं काही जरी विचारलं
तर त्यांचं ते तोंडपाठ आहे. म्हणजे अजून मला 4 दिवसाच्या पाठीमागचं आठवत नाही, पण त्यांना मला वाटतं पहिलीची कविता जरी विचारली तरी त्यांना ते तोंडपाठ आहे. आणि इतकं ह्या व्यक्तीमुळे मी भाग्य समजतो की पवार साहेब आणि सुप्रिया यांच्या बरोबर एक छोटासा मी उदाहरण सांगतो मॅडम. लोकसभेच्या निवडणूक चालू होत्या आणि मतदार मला साहेब 6 दिवस पुढे होतो आणि आम्ही दोघं पवार साहेबांना भेटायला गेलो होतो. अशा एवढ्या धांदलीत सुद्धा पूर्ण बाहेरचं गर्दी म्हणजे असं आम्हाला लोक होते. 2.5 तास सुप्रियाताई पवारसाहेब आणि आम्ही लोक बसलो होतो. म्हणजे त्यांच्या पुढे म्हणजे एवढा मोठा प्रश्न होते की निवडणुका चालू होत्या. एवढी मोठी ताकद असणारी व्यक्ती आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य आहे. त्याबद्दल मी त्यांचं आणि तुमच्या भूमीचं ऋण आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझी ओळख करून देतो. मी मुंबईराव, माजी ग्रामपंचायत सदस्य, तंत्रमुक्ती अध्यक्ष रामदास पाटील. मी ज्या वेळेला ग्रामपंचायत सदस्य होतो त्याच वेळेला आमच्या गावामध्ये तुमच्या गावचे आता राजू पाटील सांगितले तसे फिरा आमच्या गावामध्ये राहायला प्रथम आला. मी त्यावेळेला सदस्यच होतो. तर साहेबांनी ज्या वेळेला ग्रामपंचायतला भेट दिली त्यावेळेस साहेब मला म्हणले की ग्रामपंचायतमध्ये काय सुधारणा करता येईल, तुमच्या इमारतीला काय करता येईल किंवा आतमध्ये जे इंटरव्ह्यू आहे ते काय करता येईल ते मी सगळं द्यायला तयार आहे. प्रथमच साहेबांची आमची ओळख झाल्यामुळं साहेबांच्याकडे मी पाठ करत असताना ग्रामपंचायतचे रंगरंगोटी ग्रामपंचायतला जे काय लागलं ते साहेबांना सगळं आता मदत केली. आमच्या गावामध्ये जे सुशोभीकरण आहे त्यामध्ये सुद्धा साहेबांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर बजरंग भाऊच्या माध्यमातून आमची एक शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेला जास्तीत जास्त दरवर्षी वह्या पुस्तकं दरवर्षी ते दान करतात. आमच्या सर्व शिक्षण संस्थेला त्यांनी मदत करतात. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा फार मोठा हातखंड आहे. कुणी मदत मागितली कुणा नाही म्हणणार त्याचा माझ्या पडल्याने तर भरपूर सांगितलं. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये एक आम्ही जुनं हनुमान मंदिर बांधायचं काम हातात घेतलं. साहेब ज्या वेळेला सर्व्हिसला बारामतीला असल्यामुळे ज्या वेळेला महिन्यातलं 2 महिने देईल त्यावेळेला येऊन बघून जाणार काय काय आलंय, काय सुधारणा करायच्या, मंदिरामध्ये काय पाहिजे, मूर्ती कशी पाहिजे, कळस कसा पाहिजे. साहेबांनी सांगितले की कळस कुणालाही मागायचं मी या मंदिराचा कळस देणार. म्हणजे साहेबांना हनुमान मंदिराला आम्हाला कळस देऊ म्हणजे सगळ्या धर्मात सगळ्या जातीमध्ये त्यांचं असं प्रभुत्व आहे आणि इंग्लिशवर आहे. आणि बरेच काळातले आमचे विद्यार्थी जर काय शिक्षणामध्ये अडचण आली किंवा ನಮಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಸಿದ ಅಡಿಕೇಶ್ವರ ಆಶಾ ಮತ್ತು ಸಂಕೇಶ್ವರ ಸರ್ಗೆ ಬಹಳ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಆಮೇಲೆ ಆಸನದಲ್ಲಿದ್ದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೆ ಮತ್ತೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈಗ ನನ್ನ ಕವಿತೆಗೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಾಲ್ಯದ ಗೆಳೆತನದ ಬಂದ ಮರೆಯಲಾರದ ಸುಂದರ ಅನುಬಂಧ ತಂದೆ ಇಂದು ಅಮರಮಿತ ಆನಂದ ತವಲಿನ ಸಿರಿಯಲ್ಲಿ ಕವಲೊಡೆದು ನಿಂತೆವು ಮೊಗ್ಗಾಗಿ ಬಿರಿದೆವು ಹೂವಾಗಿ ಹರಡಿದೆವು ಹಕ್ಕಿಯಂತೆ ಚದುರಿದೆವು ದೂರ ದೂರ ಮುಪ್ಪುಂದನ ಪ್ರಯತ್ನ ಕಾರಣದಿಂದ ಬಂದೆವು ಮತ್ತೆ ಹತ್ತರ ಕೂಡಿ ಆಡಿದೆವು ಕೂಡಿ ಹೋಗಿದೆವು ಕೂಡಿ ಹಾಡಿದೆವು ಕೂಡಿ ಬೆಳೆದೆವು ಕಳೆದೆವು ದಿನಗಳು ಉರುಳಿದೆವು ವರ್ಷಗಳು ಚತುರಿದೆವು ಅಂದು ನಾವು ದೂರ ದೂರ ಆದರೆ ಸ್ನೇಹಿತರಿಂದ ಮತ್ತೆ ಒಂದಾದೆವು. ಖೋ ಖೋ ಕಬಡ್ಡಿ ಲಗೋರಿ ಆಟ ಕುಂಟಾಟ ಸಮೀಪ ಎಂದೆಂದಿಗೂ ಮರೆಯಲಾರದ ಪಾಠ ದೇವರಲ್ಲಿ ಬೇಡವೇ ಇದ್ದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮಗೆ ಬಾಲ್ಯ ಕೊಡಬೇಕು. ಎಂದೆಂದಿಗೂ ಮರೆಯಲಾದ ದಿನ ಇದು ಎಂದೆಂದಿಗೂ ಮರೆಯಲಾದ ದಿನ ಇದು ಬಾಲ್ಯದ ಗೆಳೆತನದ ಬಂಧ ಮರೆಯಲಾರದ ಸುಂದರ ಅನುಬಂಧ ತಂದಿದೆ ಇಂದು ಅಪರಿಮಿತ ಆನಂದ ತಂದಿದೆ ಇಂದು ಅಪರಿಮಿತ ಆನಂದ.
म्हणजे ಜನರಿಗೆ ಸುವರ್ಣಾವಕಾಶ 100 ರೂಪಾಯಿಯಿಂದ ಟಾಪ್ ಟಿ ಶರ್ಟ್, 30 ರೂಪಾಯಿಯಿಂದ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಫ್ರಾಕ್ ಡ್ರೆಸ್ ಲಭ್ಯ. ಹೌದು, ಚಿಕ್ಕೋಡಿ ನಗರದ ಕಿವಿಡ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಎದುರುಗಡೆ ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಬಿಗ್ ಬಜಾರ್ ಪ್ರಾರಂಭ. ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ, ಪುರುಷರ ಡ್ರೆಸ್, ಶರ್ಟ್, ಪ್ಯಾಂಟ್, ಬರ್ಮುಡಾ, ಪ್ಲಾಜೋ, ನೈಟಿ, ಡ್ರೆಸ್, ಫ್ರಾಕ್, ಬ್ಲಾಂಕೆಟ್, ಟವಲ್ಸ್, ಜೀನ್ಸ್, ವ್ಯಾನಿಟಿ ಬ್ಯಾಗ್, ಚಪ್ಪಲ್, ಸ್ಯಾಂಡಲ್, ಶೂಸ್, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಆಟದ ಸಾಮಾನು, ಸ್ಟೇಷನರಿ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್, ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಐಟಮ್ಸ್, ಮನೆಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಆಗುವ ಎಲ್ಲ ತರಹದ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತವೆ. ವಿಳಾಸ: ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಬಿಗ್ ಬಜಾರ್, ಕಿವಿಡ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್.